हॅलो फ्रेंड्स, मी लता हेल्थ टीव्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे समोसा. हा आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. तर हा मी रोल समोसा बनवत आहे. याला स्टिक समोसाही बोलले जाते. तर बघू शकता मी 1 कप मैदा घेतलेला आहे. मैदा आपण चाळून घेतलेला आहे. त्यामध्ये ओवा आपल्याला अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचे आहे. आणि क्रम्बल होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचे आहे. याचं टेक्स्चर गुळगुळीत होईल अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचे आहे. आणखी थोडेसे तूप घेते. आणखीन मी अर्धा चमचा तूप घेतलेले आहे. आता याचा टेक्स्चर आपल्याला क्रम्बल होईपर्यंत मिक्स करायचे आहे. तर बघू शकता आपले मैदा चांगला क्रम्बल झालेला आहे. आता आपण यात थोडे थोडे पाणी घालून घट्ट मैदा मळायचा आहे. आपल्याला लूज नको आहे, तर त्यासाठी आपल्याला घट्ट मळायचं आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी मळून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेले आहे. आता त्याला आपण झाकून ठेवूया 5 मिनिटासाठी. आणि त्याची तयारी करत आहोत. तर बघा तर फ्रेंड्स, आता आपण स्टफिंग बनवणार आहोत. त्यासाठी मी 2 बटाटे बॉईल करून घेतलेले आहे, थंड आहे. आता आपण याला छोट्याशा ग्रेटरने ग्रेट करून घेत आहोत. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी ग्रेट करून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, मी अशा प्रकारे ग्रेट करून घेतलेले आहे. आता यात घालूया चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ घातलेले आहे. आता आपण काही ड्राय मसाले घालणार आहोत. मी 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, कसुरी मेथी 1 छोटा चम्मच आणि चिली फ्लेक्स अर्धा चम्मच आणि हिंग, हे सर्व ड्राय मसाले यात घालून घेतलेले आहे. आता आपल्याला यात घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर. आता यामध्ये 1 छोटासा आल्याचा तुकडा अर्धा इंचाचा किसून घालत आहोत. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी किसून घातलेला आहे. हे सर्व मिक्स करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपले स्टफिंग तयार आहे. आता आपण पुढची तयारी करत आहोत. मी आता मळलेले पीठ घेत आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे थोडे तेलाचा हात लावूया आणि पिठाला पुन्हा मऊसूत करून घेऊया. अशा प्रकारे मी पीठ तयार केलेले आहे. आता याच्यातला छोटा छोटा पोर्शन घ्यायचा आहे आणि आपल्याला एक पातळ पोळी लाटायची आहे. थोडासा मैदा घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपण हलके हलके मैदा लावून घेऊया, कारण आपल्याला लाटण्यासाठी सोपे जाईल. यासाठी आपल्याला मैदा लावायचा आहे. तर बघू शकता आपण मी पातळ पोळी लाटत आहे.
आपण एअर फ्रायरमध्ये करणार आहोत, तळणार नाही. अशा प्रकारची मी पोळी लाटून घेतलेली आहे. आपण कापूया. आपल्याला मधातून कापायचे आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी कापून घेतलेली आहे. आता आपल्याला याची बाजू उलटी करायची आहे. हलकेसे लाटून घेऊया. आपल्याला थोडासा तेलाचा हात लावून आपल्याला याची रोल करायचा आहे. पतलासा रोल करायचा आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी रोल त्यामध्ये ठेवलेला आहे चपातीमध्ये. आपल्याला फोल्ड करत जायचं आहे. अशा प्रकारे आपण तर बघू शकता आपण अशा प्रकारची स्टिक बनवणार आहोत. तर अशाच प्रकारे मी सर्व बनवून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, आपले सर्व स्टिक बनवून तयार झालेले आहेत. आता आपल्याला हलकेसे हाताला तेल लावायचे आहे आणि ह्या रोलला लावून घ्यायचे आहे. असे केल्याने ते एकमेकांना चिकटणारही नाही आणि आपल्याला एअर फ्रायरमध्ये भाजण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा ब्रशिंग करावा लागणार नाही. हलकासा असा तेलाचा हात लावून घेत आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे सर्व तयार झालेले आहे. आता आपण एअर फ्रायर मी 5 मिनिटासाठी 180 वर 5 मिनिटासाठी प्रीहीट करण्यासाठी ठेवलेले आहे. आपला एअर फ्रायर प्रीहीट झालेला आहे. मी काढून घेतलेला आहे. तर बघू शकता आपण मी याच्यामध्ये घालून घेते. आपल्याला एक एक स्टिक घालून घ्यायची आहे. जरा अंतरावरच घालायची आहे, नाहीतर एकमेकांना चिकटतील. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी एअर फ्रायरमध्ये घातलेली आहे. तर चला आता आपण मशीनमध्ये घालून घेऊया. तर बघू शकता आपण मी एअर फ्रायर चालू करत आहे. मी बघू शकता आपण मी याच्यामध्ये लावून घेतलेले आहे. 150 डिग्रीवर 15 मिनिटासाठी लावून घेतलेले आहे. तर पुन्हा भेटू. तर बघा तर फ्रेंड्स, आपला एअर फ्राय काढून घेतलेला आहे. आपले छानसे बटाटो स्टिक बनलेले आहे. आता आपण सर्व करूया.
काढून घेऊयात आणि सर्व करूया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले स्टिक बनलेले आहे. खूप छानसे बनलेले आहे. बघू शकता आपण, हे एअर फ्रायर आपण न तळता बनवलेले आहे. खूप छानसे झालेले आहेत, कुरकुरीत आहेत. मी आवाज करून दाखवते, गरम पण आहे खूप. तर बघू शकता आपण, खूप कुरकुरीतही झालेले आहे, छानसे झालेले आहे. आता तुम्हाला कापूनही दाखवते. तर बघू शकता आपण, छानसे परते आलेले आहेत आणि छानसं आपला समोसा स्टिक बनवून तयार झालेली आहे. बघू शकता आपण. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. न तळता आपण समोसा स्टिक बनवलेले आहे. तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.